बरं अरे तूप दाख तूप दाख. तर हॅलो गाईज, स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे, तर आम्ही आलो आहे भागवतच्या घरी नाईट आऊट पार्टी करायसाठी. तर आजचा विषय असा आहे, तर आम्ही करू आलो नाईट आऊट पार्टी भागवतच्या घरी. तर पार्टीमध्ये राहणार आमच्या भाजून बट्टे आणि वरण. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बरं तर मी खांदी जो सांग काय अरे मला गावड्या 5 वाजले जाय रे बाप्पा, लवकर पाजून टाइम लावून राहील तुझा. पोट गाठण केलं गाड्या लवकर माझ्या ते घेऊन झाली बा पार्टी. आपण नाही कधी आलो मुंबई लय चाललं लगे. अरे खाना जरा कचा कचा तिथं काय झोपाचं का आपल्याला कोणी झोपायचं का? झोपायला तो खातो काय रातचं पाहिलं काय मोठी पूजा आणली ना बारके आणल्या. मला माहिती कुठं ठेवली जातं. तो घर तो दाखव. अरे अल्लाह तुम्ही बरं काय बोला नाही गेला नाही, नुसतं धांबल्यासारखं घेऊन बसला. तर मित्रांनो आम्ही आहे बट्ट्याला आता गड्डे खाऊन राहिलं. आज खाणार का मागे ते लोकांना टोपला आणि त्याचं सर्कल नाही घेऊ आपण बरोबर. तिकडं टुलर आहे. अरे वावरनी बरं झालेलं विषय हो त्याची हाऊस आता सगळ्याचा हातला कार कार्तिक शेठ. अरे माती लांब ना फेकू, दम लागत आपल्याला. थांब ना तळीच्या बट्ट्या करू, तळील बट्ट्या. मी काय म्हणतो आधी गावऱ्याच मिळू आपण. गावऱ्या आणि त्या पिठाच्या नावाचं गावऱ्याच नाही रे भागवत काय करणार माहिती का, आपण तळीतो बट्ट्या त्याच्या जागी उकडायची. नाही तूही सांगून हे आणि का तू चल चला रे पटकन. भरा रे माल तुम्ही काही पाहुणे जस काय काही वरलं वरलं वाळले इकडचं. तर मित्रांनो आता भागवत चलू राहिला, जाळवर आला. आणि काय भागवत जाळणं लागन तर दुसरी पर्याय. अरे 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 बाप, मेजरमेंट राहू तिचं. अरे गावरा पुरणार नाही भागवत गावरा. ए बस बस हा बाबा, इथं वळ भागवतची वळ आहे एवढी मोठी. काय सगळ्यांना सगळं जायचं. यानं थांब, भागवत जाणं लागत आपली दुसरी पर्याय एक. नाही ना बोल ना. हा आपल्या अरे बा एक तर बघू शकता मित्र. नागेश भाई, नागेश बैस ना बाबा तू. नागेश टाईट पॅन्ट का खर्च केला म्हणून स्वतः आणलं का? अरे जास्त नाही काय बोलाल भागवत. आणली नाही की डबल 25 रुपयाची देत नाही ते. कस काय देत नाही. अरे त्याच्यात पैसे त्याला ते सोडीन का. रामेश्वरी सावजीकडे जायचं ना. पाहुणे येतोय. बाटली पेन चालू करा ते जास्त काढतो एक संघ फोड आपण गेला सांगा मस्त ब्लॉक काढायचा. तर मित्रांनो आपला नागेश घेऊन आला स्प्राईटची बाटली. तर फायनली आमचा प्लॅन सक्सेस होत आला. काल पावसानं आम्ही सगळ्यांची उदास केली होती वय कार्तिक. हा आहे उंडा सांगा हा रिझल्ट लागला आता. बरं जास्त पाहिजे जर धुपण लागलं की त्याला किती नाही रे आपण
तसं काय लागत भागवत भागवत तुला माहिती भाजी होता बट्टा कधी मी कधीच नाही मग तू गुपची बैस बरं योगेश का भाजेल ना हा जर का बरोबर नाही आला तुला जा हा आत फेकीन. चालतं चालतं ये देख एक कैसा आहे यालाच भाजन नाही योगेशच वर नसेल भाजून खेळी ए, टाका. बोला रे काही नागेश त्यानं मग कमी खर्च केला म्हणून त्याला वाईट टाकता काय तुम्ही? खर्च होऊन देणार आपल्याला 35 रुपये उरले योगेशलाच माहिती बाकी काय काय लागली मला सगळे त्याच्यात रवा आहे ना हा जाय तू पाहून येणार आहे घेऊन ये तू ते म्हणून नाही का ते इथं गोल गोल करायचं का आम्ही करतो इकडं आज घेऊन आणि घेऊन ये आणि घेत तो पिलेरी काम करतो थांब 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 आणि मला मित्रांनो स्प्राईट भेटले नाही अशी करू आली थांब 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 आली की तरीच फोटो काढतो हे बाय तुला मी याच्यात तू तू काही कर तू घरच्या घरच्याला राहू दे इतके ना काही एक एक गिलास आहे. योगेश तू टेन्शनच घेतो त्याकडे गेलाच नाही अरे त्या पिलं सांडून दे पाणी कुठे सांडून द्यायला तुम्हाला स्प्राईट देणं काळाची गरज आहे मला गेलाच कुठे आम्ही दोघात करू असं काम करा ना दोघात करू दोघात करू आम्ही पिली पण दोघात करू आम्ही असं योग्य हात कर हा. हात कर दुपरी सुख कळली योग्य तू हात कर तू काही ताण घेऊ मी पॅक घरी गेला दोघं आणा बंद गेला अर्धा झाला कुठं पूर्ण चला रे चेस करा थोडं दावा इथं या पुढं पुढे या मला देता ना अय, सगळे म्हणा जय हिंद. नागेच हातात पण दिलं बाटली घे बागोत तू सेट कशी घ्या तुम्ही वाटप करतो दादा दाम भरून घेऊ ना रे तू आली बरे बरे 1 2 3 4 भागवतले वाटच कामले मस्त भाग्या तिकडे मैदानात पण केलं अय बाबा अय, तरी मला गिलास भराल काच केला जय हिंद मास्टर होता नाही दा अरे जे तर मित्रांनो आता एक मोठा शॉट गेलेला आहे सॉरी माफी मागतोय तुमची 1 2 3 जय हिंद जय महाराष्ट्र हे मग हे पानचट माली अरे बाप अरे आम्ही एकच गोडी घातला टाक करते किल्ल यार मला घ्याय मी एकच गोड घेतला घ्या मग आता एकच गोड दोनदा घेतला ना तर मित्रांनो बाबा स्प्राईट आणि तिकडे आहे जाळ आणि अनिकेत आपला येवानी नाही का दर योगी आता आरामात मग तुला आरामात उचलून न्यायला लागला मला साठी मारायला पण तयार आहे मी नागेशला जर रे हे नागेश पिना नागेश पिना मित्रांनो उंडा गिंडा तिमला आपल्याला याच्यासाठी येते ये आणि उंडा स्पेशल तुमच्या भावानं उंडा तिमलेला आहे आता आणि हे करणार पर उंडे इथं जाळ हे बाई आणि मी आज तुम्हाला शिकणार आहे इंग्लिशमध्ये बट्ट्या कशा पाडायच्या तर कार्तिक शेट मग हातार टाका तर गाईज मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगणार आहे बट्ट्या कशा करायच्या तर आपली इंग्लिश पाहतो मला सांग कॅमेरा धर आपल्यावर गाईज फर्स्ट इज हँड इज वॉशिंग गेला सजाई नाही योगेश Yogesh first step is hand washing and second step is हँड वॉश and second step is सेकंड second step is third step ही राहीन आपली मित्रांनो तो फर्स्ट स्टेप इज गाईज कॅमेरा तू बरोबर first step is successfully covered हँड वॉश इज ऐसे पुशिंग सगळं दाखवणार first step successfully गाइस Handle. हम मेकिंग इज गावरान बट्टे पार्टी बसा बसा फर्स्ट स्टेप इज उंडा from याला काय इंग्लिश मध्ये बस झालं कोली मास्टर म्हणजे मी विद्यार्थी चांगला इंग्लिश मध्ये काय म्हणते त्याला कार्तिक शेट ते बोलला इंग्लिश मध्ये पण बट्टेच म्हणते योगेश नाही रे आटा काहीतरी म्हणते ना ते मधून म्हणते ते इट्स व्हीट फ्लोअर
कार्तिक शेट काय करत यार भाग्याला टाइम लागतो. प्रशांत कमिंग सून. परशात फोन आला. हा परशात फोन आला. उचल शेणाचं ना आणि गेला शेणातलं खायचं बाबा. अरे विचारत होतो मी. नाही मांडी घालून बस तू डायरेक्ट बुट काढ विचारेल नाही तर सांगितलं होतं आम्हाला. पतलं झालं एखाद्रे. पुढं नाही झाली ना. त्याच्यात माती धुतले टाकलं. हात धुतले का? तर काय नागे सासा ठेवून बाबा भावड्या तू आज काय आम्ही सगळे क्लिअर आलो पाहिजे. नागेचं फेरा नागेची तर सांगा ना गुवात भद्रपूर असं जमत काय. हा तेवढं तो आणि किती दिसणार नाही लपून रो राहिला काय तुला काय म्हणलं नाही आपण तळ्याकडे घेऊ म्हणलं पहिल्या दिवशी तिकडे आंब्याच्या दाबीत बरंच दाबाच होत. नागेश तू पुन्हा धरणार तू वाकडा ना कोणाच माग सर दस तू आता माग सर. नागेश म्हणे आता स्प्राईट संपलीच झालं. नागेश बॅकअप स्प्राईट बायकडे नक्की पाहिजे. नागेश डायरेक्टच म्हणे अरे नागेश बॉल लागला नागेश नागेश यायची अवकात दाखव आणि डबल एक स्प्राईटचं बॉटल घेऊन पण. तर गाईज आता उंडे तयार झालेले आपल्या बट्ट्या बाजासाठी बघू शकता आपले. बरोबर आहे ती. मी काही मी काही रे केले उलट त्याच्यावर के करून ठेवू का करून काय नाव काडी कोसून सांगायचं का. सगळे काय भाग्या बट्ट्यात जळते बरं का. काय म्हणतो मम्मी कोणा खावे ते कोशी तर गाईज आता आम्ही करणार आहे बट्ट्यात टाकणार चुलीत आणि भाजणार बट्ट्यात व्हिडिओ नक्की शेवट करून बघा. ते तिकडे भागवत मोचा लागला किती झाले हे पाहिजे आता धुप निघलं सगळं दांड्याचं. हे बा येऊची येडे चाळी आता ही. चाललं बाय त्याचा येऊन राखून भागवत विशेष बैस रे काय करतात लगेच पालटा बापा लय जाऊन. अरे काय यार तुम्ही बेले इतकेला हवा निकल गई. सिक्युरिटी पकड़ी डालो 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 निकल गई हवा एक दिन में. आगे थोडं लांब लांब टाक. लांब टाकाय चिपकून बसले तू योगेश सगळं जास्त माझा तो टाकलेला आहे. अरे टाकला पैसे भागे 3 मिनिट थोडी मग ब्लॉक करून गाडी करोड रुपयाचा. एवढ्या करोडीच्या पार्टीतून ते एवढ्या मोठ्या पार्ट्या होत्या. असं बरं बरोबर. आता टोपला काढ्यावर काय बंदी राखते. बाबू शेठ हे मेन आहे काम. अरे पहिली बार काय करत तू खाऊ नको बरं. आता मग पुरून टून लागते. अरे खाद्रे ते वर पळून घ्यायला लागते नंतर टाक लागते त्या काय करत करा लोक वरपाळीची जवळ काय करायला लागला तू. अरे वा अरे शेट कॅमेरा पकडून अरे कायचा नाही ते लवकर मागे पलटू लागली काही करा नाही बांडा तोंडात वरता नाही का झाडात बप्पू योगू जळीले ते कॅमेरावर करणार तू. मी काय म्हणतो अरे कॅमेरावर केल्यावर याचं दुब्बर निघालं. आता बट्ट्यात जाणारच आहे. भागू तो सोला याच्या हात आपण आता नाही रे जळत नाही ती पलटा पलटा फक्त तिकून थांब ना टाकायच्यात. मी असं पाहिजे काय नाही तुम्ही काय करा नुसतं सगळं अंग नॉर्मल नॉर्मल मध्ये भाजा असं वाजा डबडब वाजले की टाका मग पूर्ण लागत त्या. नेमकं टाकलं तर कोणत्या डबडब काम करा याला माहित नाही मित्रांनो कधी नाही रे सगळे अंग असे नॉर्मल मध्ये भाजा बर का आणि हे करा. चाललं का आपलं अरे बाबा बंद पाचक झाला रे हे पाय जळा लागले या खालच्या
आताच कर बाबू तू यार कारण तुम्ही का पाहू नाही का रे बाई विषय बैस यार खरं मी हे काय झाली हे काय नाही रे पुरते जळून चालले कोणता उमटा दिली तो पुरल्या पाहिजे ना रे घरा टाकला होता मम्मी त्याच्यात विषय ते दोन अंग भाजेल त्याचे म्हणता कच्चा येणार ते तिथं थांबा ऊस बुडा माहिती टाका सगळ्या टाका मग बाद ते कच्चा आहे ते याच्यात टाकू रे नाही रे कारे शेट टाकतो येड्या नंतर टाक लागते गाईज येस बंद परत टाकायच्या परत फेकून द्यायची पोळ्या करायच्या बाग्यात आता त्याला उकडायला टाकायचं गड्ड करायचं पण 10 त्याला टाकायचं टोपल्याला झाकून ठेवायचे आता भाजलेलं ते वरून मग ते उकडायचं तर वरून तर 5-10 मिनिटं त्याला ठेवून लागते भाजी नाही त्या राहू द्या ना अरे ते चेक करायला समजानच नाही ते सगळं टाकायचं चेक करायला वरून बंद काय झालं कोणत्या चेक करतो आता अरे काढू द्या ना विसट टाकते फावडी बाजूला विशेष बाजूला थांब आता बॅटरी नाही ए थांब दस थांब का ओढ नको ना अरे हे काही अंग कच्चे हे वरले भाजत राहणार रे नॉर्मल मध्ये टाकायचं आपल्याला आता नाही बाई जर का बाय चान्स जर का भाजल्या चांगल्या तर पुरते का सगळ्या पुरत्या 1-2 गोळ्याच्या वर खात नाही तू ए भागवत मग तुम्हाला ते म्हणून मग एक पोरग 3 गोळ्याच्या वर खात नाही कोण म्हणतो तुला तू किती खातो सांगू मग ते जात मी बॅकअप मध्ये पोळ्या करून सांग आता आरच नाही ना तू जे ते माप सांगितलं ना एवढ्याला बट्ट्या टाकू ना नाही जाऊ द्या किती कोण आहे हे पुरतय सगळ्याला पूर्ण थांब आता अरे योगेश ना पोळ्या खाल्ला आता सगळं पुरतं बरोबर अरे भागवत पुरतं टेन्शन नाही पुरतं सगळ्याला पुरतं मी सांगतो एक पोरग 2 गोळ्याच्या वर होत नाही एका पोळ्याचे एका उंडाची 2 पोळ्या होत्या जर का 2 गोळे झाले तर तिसऱ्या गोळ्याला योग्याचा पाय वाढत तर कुठं सांगतो 3-3 वेळेस पागा झाला का तू नॉर्मल मध्ये 3 भरतो उरलेलं काही नाही नॉर्मल मध्ये 3 बस सांगतात नॉर्मल थोडा एक काम करा याला भाजून ठेवतो उकडून डोक्यात एक टप्पू पाहिजे नॉर्मल मध्ये जेव्हापासून बट्ट्या नियोजन झालं का तेव्हापासून माणूस जेवला नाही अरे यार इथून चाला ना अरे थांब भागू अरे बाबा भाग इजत नाही तो यार फक्त काय करायचं नॉर्मल ती कच्चे अंगे का असे तेच भाजायचे आपल्याला फक्त तू जर गुंडा ते सांगून एवढं अरे भाग माय पुरण रे साई पण आम्हाला असं वाटतं ते नवीन कॅन्सल झाला ना जेवायच म्हशीला तुम्हाला थांब रे आता थांब एवढे अंग भाजू दे फक्त एवढीच बाजू कार्तिक शेट आर न्यू इज एक काम कर तुझा एक आणि योगेश तुला राहिला ते बरोबर अरे आम्ही इथं भाजतून तर मी काय म्हणतो ह्या बाबर का एक मिनिट शांत या का कोण सगळ्या गुंबाट्या जळला तुम्हाला नक्की बोलतायच नाही योगेश कोण जळला योगेश कुठता येईन आपल्याला योगेश कर काय करायचं योगी चल मी घरी बागवाची गाडी घेऊन बागवाच्या गाडीची चाबी तुझी बोलतो कुठे ते मोठं बोलतो नाही लागत म्हणे कोण इकडे बाग्या पुरत्या रे पुरत्या बाय माझ्या बट्ट्या मी 2 खाईन विषय 2 खाईन मी थोडं सांगतो हा तू टिंबे रे टिंबे बरोबर बाबा टिंबे जाऊ दे एक काम करू सगळे एक खाऊ नंतर पोळ्या घेऊ वाटलं 3-3 वेळेस बट्ट्या करायचं म्हणजे भागवती की सोपं खेळणी पोळ्या करणं लागेल हा चालते माल आहे 2 दिवसात भाकरी खाते घरचे तोपला विषय चालू आता मग विषय असतात मग डायरेक्ट तंदूर आहे आपल्याला दररोज आपल्या घरी नाही बाबा शेळ्या पोळ्या ते आपलं जमतच नाही आपण खाऊ डायरेक्ट शेळ्या भाकरी जेवढ्या शेळ्या भाकरी टाका नाही यार तुम्ही मला टाकत नाही डोक्यात उचलून टाकीन आता डायरेक्ट घामाला बाहेर
तर मित्रांनो मला आधी कधी कधी वाटतं काऊन मी असं पार्टी करत असतो हे सगळ्या मिळ बिघून टाकल्या बट्ट्या बाय बाय बंद बट्ट्या जाऊन टाकल्या बंद बट्ट्या कधी कधी वाटतं काऊन असं पार्टी करू आलो हे आले सगळे आमच्या ग्रुपमध्ये आमच्या ग्रुपचं नाव मी सुचू राहिलो गावठी एलिमेंट्स मग सगळे अलग अलग एलिमेंट्स एका गटात बसत नाही सगळे एलिमेंट्स अरे बाबा पांगू पांगू बट्टी जळती टाकली तर बट्टी डायरेक्ट खाल्ला काही नाही होत इले मोठा इस्तू नका टाकू माती टाक त्याच्यावर ए बाबा गे फक्त नॉर्मलच झाकायचं आहे टाकायला तयार होता माती बस 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 नागे बस झालं आणा टोपला आता आणि 2-4 बट्ट्या टाकायला बस 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 थांबा बागे बरोबर पालतं का आता नागेश ते बस आधी योगेश टाक माती बंद झाका रे माती नागेश आपले का आता मी करू राहिलो पाहिलं गेला नको रे एम सिल्लवली वरून जाईन ती पकडून एम सिल पुढे गेला काय तू चला आता घरी उद्या सकाळी आता हस्ते जमा करा तर मित्रांनो बट्ट्या गिट्ट्यात दाबून ठेवलेलं आहे तर मग तुम्हाला दाखवतो बट्ट्या अशी माझ्या फक्त मित्र होती कॉमेडी पण खायचं की काही नाही कोणता एवढं फक्त एंटरटेनमेंट पहा तुम्ही एंटरटेनमेंट होत राहतं मित्रात आपल्या हे बा इकडे हे आपण असं बट्ट्या याच्यात टाकीला दाबून ठेवलेलं आहे आणि हे बट्ट्या आणि थोडं दाबून आता 5-10 मिनिट नंतर हे काढून लागेल सगळे आणि सगळे आपले मित्र परिवार उभाच आहे कधी होतं कधी नाही मी प्रॉपर सांगू काय राहतं माहिती ते नॉर्मल मध्ये नॉर्मल आता काहीच नुकसान आता तू सांगू राहिला दुसऱ्या वेळेस म्हणून राहिलो मी आता वाकले काही आहे काय नॉर्मल मध्ये बट्ट्या वर लँग आहे का नॉर्मल मध्ये भाजणं लागतं बरं का ते वर लँग ते कडक झालं म्हणजे नाही रे भाजणं लागतं मग सगळ्या काढून गंदा करायला लागतं मग सगळ्या बट्ट्या टाकणं लागते आता ते उकडून राहिल्या बट्ट्या परत पोट पाहिजे ना 3 दिवसापासून जेवलं नाही तर मित्रांनो आम्ही पोरवला आता बट्टे शिजायचा टाईम पोरवला मी गादी शिजवला आता बट्टे किती टाईम किती नाही करते पोरं लिंब तोड राहिले कमेंट करून सांगा तुम्ही बी तुमच्या मित्रा संघ अशी पार्टी करेल आहे का नाही करेल ना अशी मजा बघा मित्र देती गोदड तर कोणाला काही येत नाही बरं घंटा ज्या होतं अंदाजे टॉला मारलेला आहे आता बघू शकतो इथं हे कोण ठुलं रे बाबा हे काय गरम झालं ये एडी बुद्धी बाबा आमच्या ग्रुपमध्ये सगळे आला काढला की भाई त्यामुळे आमच्या ग्रुपचं एलिमेंट्स ग्रुप आहे सगळे एलिमेंट चालले एका गटात बसत नाही डोक्यात चलत नाही बंद्या बट्ट्या तळून टाकल्या काय करा काढून घेऊ जळून जाईन ते अरे आता टाइम झाले काय करते शेट मी ब्लॉक करतो बरं बापू माती भरलं नाही माती भरलं झटके ते करते शेट माती काय टॉपल्यातली त्यामुळे शिजलं आणि काय माती भरली ना याच्यात टाकायचं शिजले का थांब नाही भाजल्या काही भाजले थांब पण एकदा भाजलं काय थांब हे टोपल्यात टाकी थांब काढ ना सध्या तर झटके चांगली खोलून पाहू आपण अरे काही कच्च्याचे या कच्ची तर आत्या मग त्यामुळे म्हणलं सगळे अंग भाजून घ्या मग उकडे जातात आता काय सांगितलं होतं मी काढू नका डबल पलट्या थांब 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 येल झटकन रे कच्ची गेली काही थांबा ना रे मी म्हणलो याला पलटी मारू कधी म्हणलं होतं नाही फोड रे कच्च्या नाही द्या चमचा मारला बाळाला का काही द्या कच्च्या नाही रे खंबाई भाजल्या रे तुम्ही फोडू कोण राहिले पागल की काय झाले का तुम्ही नवराने कच्चे काय या का समजा सगळेच फोडून पाहतो मी एक काम कर, नागेश डायरेक्ट खंपायचं चांगलं लागतं की नाही पिकले ही भाजली तर मित्रांनो सगळ्याची उद्याच झाली बट्ट्यात कच्चे आहे आमची अजून काही भाजली नाही उदास तू तुला माहिती बरोबर नाही झालं तू डायरेक्ट नाही रे भाजलेलं आहे काय झालं तर मी काय म्हणलेली पीठ आम्ही साखर काढली. माहिती काय झालं आपल्याला माहिती नाही आता नेमकं भाजलं दिसता कशा नाही रे मला माहिती ना रे तुलाच माहिती एकट्याला मी काय म्हणतो घेऊन मी काय म्हणतो ऐक ना बट्ट्या भाजले फक्त पीठ मम्मी ना आपलं पोळ्या करते का त्यामुळे चोपडं झालं ते बट्ट्या भाजले नाही ते ठोकर पिटर त्यामुळे भगर भगर कोण हे कोणतं चोपड आहे पाय ना खोलून त्यात पाय ना कच्च पाय ना सगळं फोडून टाकायचं हे पाय ना शिजले ना रे
भाजल्या द्या ती कायला फोडतो डबल बरं भाजल्या घ्या काढून चला राहून तर त्यात थांब सध्या त्याच टायमा काढू विषय भाजीले फक्त विषय काढा अय, इकडे जेवण मग अरे विषय काय झाला माहिती मग आहे? भागवत विषय काय आहे का तो काय हे म्हणणं प- आहे, तिथं पाचची मोटर लावची इकडे छडी लावायची ना वरणासाठी अरे बट्ट्या शिजलेल्या आहे म्हणतो उकाळले काय म्हणते भाजलेलं आहे फक्त पीठ काय चोपडे मी म्हणले ते साधंच पीठ काढायचे आणि ते भगर भगर करून होतं, ठोकर राहतं का त्यामुळे भगर होतं आम्ही आता केलं तर मागत असं झालं हे काय हे काय तू हे खंबा नाही बरं मग काय बाहेर आहे? भाजीला घ्यायचं अरे भाजीला सगळ्यात तुम्ही चांगलं केला ते पीठ चोपडे काढा त्या टोपल्यात काढा त्या टोपल्यात काढा मग झटकून त्या पार्टीत टाकू हे घरी हातात होत नाही म्हणते चांगलं नाही खराब नाही खाकाना गिकाना कोण म्हणलं ते खराब झालं खाकानं झालं होय, कोण म्हणलं टोपला चांगला आहे फक्त शेण काढेल त्याच्यात बाकीच नाही शेण काढ ते टोपलं शेण काढायचं येड्या अजून काढ तू तिने काढून तिने घालून थांबणार मागे तो टोपला कोणतरी फोडून टाकली नागेची प्लॅनिंग पाहिजे दोन काढून तर मित्रांनो आपल्या बट्ट्या रेडी झालेल्या आहे. तुम्ही दाखवतो तुम्हाला बट्ट्या कशा झालेल्या काय आहेत. म्हणणं आहे आता तेव्हा तर मित्रांनो बट्ट्या गिट्ट्या रेडी झालेल्या आहे. आता वरून बी रेडी झाल्या मस्त की जेवणार घेऊन आणि ब्लॉग आपला ब्लॉग स्किप न करू शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता मी भागवत चाललो आता घरून वरून आणण्यासाठी तर ना मी आता बट्ट्या झटकितो त्याला खाकाना राग गीत लागेल इकडे आम्ही व्लॉग करतो झटके एकदा. तर मित्रांनो आमचं वरण झालेलं आहे बट्ट्या झालेल्या आहे नाही तर बसणार आहे जेवायला तर तूप दाख तूप दाख तू बी अरे सगळेजण परशाला संदेश द्या काय मायला घरी मला तू म्हणलं तर डायरेक्ट गावरात तर मित्रांनो आता मी जेवण आवडतं आता जेवण झाल्यावर जातो सगळेजण जेवण करू लिहित बा मस्त खतरनाक जेवण झालं ते तर मित्रांनो जेवण जेवण झालं आमचं आता नाही आम्ही सगळे आराम करू आलो हे बघ. हे बघ. काय होतं ना आणि विशेषच्या हातात आंबा स्कॅन करून घ्या आता एखादं उड उड टाकू त्याच्यात अरे बट्टी नाही रे भाऊ कोणाला बोलले तुला अरे त्याला दर्शिक तर देणार रे यावं का तुम्ही काय करतो तुला इथं येऊलाच कमी पडले ना ती गोष्ट वेगळी येगूच आता दुःख मनात ठेवून असू राहिला येगू होतो झाकी झाकी बाबूला जास्त बट्टे देऊन टाकल्या बाई आई योगीची जास्त तिकडून गेली पण ती काही म्हणा पण येऊल एक पैसे होती शेवट एक नाही रे पण अर्ध पैसे म्हणजे योगीची गरज होती म्हणजे एवढी मेहनत घाम निघून तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आम्ही तो घरी तर आपला ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही बी अशी मित्रांनो बाकी करा खूप मजा येते